घ्यायचं काम नाही ना, सक्रातीला ह्याची कुणी केलं द्यायला. हो, आता तुम्हाला सांगतो, भांडे घासायच्या घासणे विकत घ्यायचं काम नाही. हो, आमच्या इथं संक्रांतीला इतक्या शॅम्पूच्या पुढे आल्या की आम्ही गाडी पण शॅम्पूच्या पुढे न धुतो. काही दिवसाला यायनं गहू ज्वारी गॅस वाटावं म्हणजे बस झालं, म्हणजे बाळाला पुन्हा ताण नाही कशाचा. पण ह्या मोठ्या चतुर येतात, ह्या तोंड पाहून वाण देतात. ही बड्या घरची बाई आली की गुळाचं ढेकूळ, जरा बड्या घरची आली की मग बघव, आणि गरीबाची बाई आली की शॅम्पूची पुडी. होंडी होशील होंडी, विठाला पंक्तीत आणि वानात, वान म्हणजे दान, पंक्तीत आणि दानात जो पक्षभेद करीत असतो, हवा त्या बाईला पाल व्हावं लागते. येन दातृत्वाम भयस्थितो शंका भय व्याप्तेषु आगा गेहाम यज्जायते भक्षन्ति कीटका नैवम गिरगावकर लिखितम. गेह म्हणजे घराच्या भिंतीवर सरपटणारे प्राणी. त्याचे पुढचे 2 श्लोक राहिलेत, असू द्या जाऊ द्या, ते तुम्ही घरी गेल्यावर पहा. आणि भक्षन्ति कीटका पालच, मग किडे खाणाऱ्याच्या कुळात जावं लागते. चुका करायच्या नाही माझ्या माईंनो. कशाला कीर्तन ऐकायचे? आपल्या चुका दुरुस्त करण्यासाठी कीर्तन ऐकायचे. हो, काय सांगत होतो? सुख सुख कन्या होत्या हो, खाला कन्या. पानपुड्याचा विषय सांगत होतो. तर तुकोबारायच्या घरी पंढरपुरातला मालक जेवल्याच्या नंतर तुकोबारायने नमस्कार करून देवाला सांगाव, देवा मी दुर्बळ आहे रे, मी गरीब आहे रे, मी गरीब आहे, तुला सुपारी देऊ शकत नाही, विलायची देऊ शकत नाही, लवंग देऊ शकत नाही, मुख शुद्धी तुळशी दळ, तुका म्हणे मी दुर्बळ. मग इतकी नाजूक परिस्थिती तरी पण यांच्याकडे सुख होतं देवाला देण्यासाठी. नामदेवरायचं घराची भौतिक श्रीमंतीत एकनाथ महाराजांचं घर जर सोडलं तर बाकी सगळ्या संतांची घरं साधी होती. केळीवरी नारळी घर चंद्रमोळी जाणत शियाळी नामयाची. काय एक घर, वारा पाणी मुसळधारा, वारा पाणी मुसळधारा, तेने मोडीले छपरा, तेने मोडीले छपरा. तरी पण जगाच्या मालकाला सुख देण्याची ताकद त्यांच्यात आहे. चारवाकांचं थोत्तर बंद झालं. इथपर्यंत आलतो ना मी. चारवाक विचारित होते की तुकोबाराय म्हणतात सुखाला आग लागो, मग यांच्याकडे सुख आहे का? भंगिऱ्या सुख इतकं आहे, सुख अजून संपलत नाही, म्हणून पंढरपुरातला मालक खाली आहे. आणि जर सुख संपलं असतं तो वरी गेला असता. अजून सुख आहेच, ते इतकं सुख आहे, इतकं सुख आहे की अजून देवाला पण कळालं नाही संतांकडे सुख आहे. म्हणून डोक्यातलं काढून टाका, संतांकडे सुख असेल का नसेल. अप्रतिम सुख आहे. अपांपती निरजायते अभ्राम पटले शिदया धरा यज्जायते क्रिया तरुवर शाखा भेदीचता. अपांपती म्हणजे समुद्र, पाणी मोजता येईल. धरा पृथ्वीचं वजन करता येईल. प्रपटल अंबर यालाही मोजता येईल. तरुवरा शाखाती भिन्नम ह्याही मोजता येतील. पण संतांचं सुख मोजता येत नाही. इतकं संतांकडे सुख आहे म्हणून ते त्यागू शकतात. संत म्हणून आगी लागू तया सुखा. आता राहिला प्रश्न, तया हा कोण्या सुखा? की जे सुख देवाचं नाव घेऊ देत नाही त्या सुखाला आग लागू, त्या सुखाला आग लागू. उदाहरणार्थ एखादा राजा असेल आणि राजा रिकाम्या वेळात जर देवाचं भजन करीत नसेल तर त्याच्या सुखाला किंमत नाही, किंमत नाही, किंमत नाही. अशा सुखाला आग लागू. मग ऐका पुरावे, तुम्ही मला फक्त आशीर्वाद देत राहा, त्याच्यावर बाळू बोलत राहील विठाला. एक माणूस म्हणला काय सांगायचं महाराज, लग्नाच्या आधी बऱ्यापैकी सुख होतं, पण काय झालं लग्न झाल्यापासून फार आणा पाठीमागे लागला महाराज. काही सप्त्याला येणं होत नाही, तुम्हाला फोन करणं होत नाही, काहीच नाही. काय महाराज लय ताण लय व्याप, काय सांगायचं. त्या 7-8 म्हशी 9-10 गाई, ते दूध नेणं पेंड आणणं, ते पैसे. अहो महाराज बँकेत टाकायला वेळ नाही. अरे बापरे, रावणाचा चुलताच कोणाला सांगायला, गिरगावच्या बाळ्याला काय सांगायचं.